नमस्कार, वेलकम टू माय चॅनल स्मिता के व्हिडिओज। आज आहे सुट्टीचा वार आणि माझ्याकडे बनतीये स्पेशल अशी वेज बिर्याणी। सो जाणून घेऊयात त्यासाठी लागणारं मटेरियल, इन्ग्रेडियंट्स। साधारण अर्धा किलो बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी फरसबी, अर्धी वाटी शिमला मिर्च, अर्धी वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी गाजर। हे सगळं स्वच्छ धुवून कट केलेलं आहे। त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट करणार आहोत आपण। मटार अर्धी वाटी, साधारण पाऊण वाटी, थोडेसे काजू, कोथिंबीर, पुदिना आणि 2 मीडियम साइजचे कांदे आणि तांदूळ साधारण 3 वाटी अर्धा तास भिजवलेले आहेत। सो जाणून घेऊयात याची प्रोसेस, रेसिपी। पण कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेले आणि त्याच्यात थोडा थोडा कांदा आपण खरपूस असा फ्राय करून घेणार आहोत गार्निशिंगसाठी। हलकासं मीठ टाकत आहोत। मीठ टाकल्याने कांदा पटकन खरपूस भाजला जातो, तळला जातो। आता हा कांदा खरपूस असा फ्राय झालेला आहे। सो तेल आपण कमी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता जात आहे थोडंसं जिरं आणि मटेरियल चांगलं थोडंसं लालसर होईपर्यंत आपण इकडं सगळ्या भाज्या पाण्यामध्ये थोडंसं उकळून वाफलून घेणार आहोत। आता काजू, हिरवी मिरची, आलं, लसूण आपण बऱ्यापैकी भाजून घेतलेलं आहे आणि याची आता आपण पेस्ट करणार आहोत। त्याच्यात दही मिक्स होईल आणि त्याची पेस्ट बनणार। 1 वाटी पनीर मी याच्यात ॲड करते। माझ्या मुलीला ते प्रचंड आवडतं। आपल्याला हव्या त्या भाज्या आपण ॲड करू शकतो आणि नको ते स्किप करू शकतो। सो कढईत आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात साधारण 1 चमचा तूप टाकणार आहोत। व्हेज बिर्याणीमध्ये मोस्ट ऑफ आपण तुपाचा वापर थोडा जास्तच करतो आणि मला प्रचंड आवडतं तूप, सो मी थोडं जास्त टाकते। कांदा, लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि दही याची आपण पेस्ट करून घेतलेली आहे। सोबत लागणार आहेत मसाले, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि किचन किंग मसाला आपण काढून घेतलेला आहे। तेल आणि तूप बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। त्याच्यात जाईल जिरं। आपण इथं अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे। त्यावर आपण त्याच्यात टाकलेलं आहे जिरं आणि आलं लसणाची पेस्ट करून घेतली होती ते, थोडंसं किंचितशी हळद आणि आता त्याच्यात जाईल आपण केलेली पेस्ट। मसाला परततोय, भाज्या शिजून झालेल्या आहेत आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यात जातील आपले खडे मसाले जे तुम्ही पाहू शकता। तमालपत्र, दालचिनी, 1-2 लवंगा, 2-3 मिरे, वेलदोडे, वेलची आणि थोडंसं 1 लिंबाचा काप, ज्याच्यामुळे थोडं राईसला टेस्ट येते। मस्त असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। कढईला मसाला चिकटत नाही आहे म्हणजे तो सेपरेट झालेला आहे। याला छान तेल सुटलेलं आहे। आता त्यात जातील आपल्या सगळ्या भाज्या। 1 चमचा मीठ चवीपुरतं। सो आपली ग्रेव्ही तयार आहे आणि मस्त साइड बाय साइड आपलं पाणी गरम झालेलं आहे। आपण आता त्याच्यात जातोय आपला एक उकळी काढायची। तांदूळ ऑलरेडी आपला भिजलेला आहे आणि तांदूळ जास्त भिजल्यानंतर त्याला जास्त शिजू नाही द्यायचं, कारण आपण त्याला दम भरणार आहोत, दम बिर्याणी करतोय।
इट्स टाइम टू गार्निशिंग. आपला राईस रेडी आहे, ग्रेव्ही रेडी आहे. गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर, पुदिना, कांदा आणि इथं थोडंसं दुधामध्ये फूड कलर टाकून आपण करून घेतलेलं आहे. ह्याच्यात जाईल थोडंसं तेल. सो गरमागरम व्हेज दम बिर्याणी तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता. मस्त खा, स्वस्त राहा. व्हिडिओ आवडल्यास